नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण रव्यापासून खूपच सोपी आणि नाश्त्यासाठी तुम्ही अगदी झटपट बनवू शकता अशी रेसिपी पाहणार आहोत. तर यासाठी इथे मी 1 वाटी रवा घेतला आहे. जो आपण उपम्यासाठी रवा वापरतो तोच रवा इथे मी वापरला आहे. वाटीने इथे 1 वाटी मी रवा मोजून घेतला. आता यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे. तर तांदळाच्या पिठामुळे रव्याला बाइंडिंग यायला मदत होते. तर जो आपण पोहे खाण्यासाठी घरी चमचा वापरतो त्यानेच इथे मी 2 चमचे पीठ मोजून घेतलं आहे. यानंतर ज्या वाटीने आपण रवा मोजला त्याच वाटीने अर्धी वाटी दही घ्यायचं आहे. थोडंसं आंबट दही इथे मी घेतलं आहे आणि दही मी आधी फेटून घेतलं आहे. आता यामध्ये पुढचं साहित्य घालूया. तर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घातला आहे. इथे मी आता बारीक चिरून कोबी घेतला आहे. 2 चमचे स्वीट कॉर्नचे दाणे घातलेत. हे कच्चेच घेतलेत मी. याबरोबरच तुम्ही किसलेला गाजर, बारीक चिरलेली शिमला मिरची हे सुद्धा घालू शकता. बारीक चिरलेला कढीपत्ता घातला आहे आता इथे मी. बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची भरपूर. यानंतर अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. आता हे सगळं साहित्य आधी मिक्स करून घेऊया आणि नंतर यामध्ये आपण पाणी घालूया. तर रवा, दही आणि ज्या आपण भाज्या घातल्या सगळं एकजीव करून घेतल्यानंतर त्याच दह्याच्या वाटीमध्ये मी पाणी घेतलं आहे. तर 1 वाटी पाणी इथे सुरुवातीला सगळं घातलं आहे. हे आता सगळं आपण मिक्स करूया. सुरुवातीला इथे मी एक वाटी पाणी घातलं आहे. लागलं तर आपण नंतर यामध्ये आणखी पाणी घालू. हे मी मिक्स केलं आहे तर इथे आता आणखी पाणी घालायची गरज नाही आहे. हे आता आपण झाकून 15 ते 20 मिनटं ठेवूया म्हणजे रवा पाणी ॲब्झॉर्ब करेल आणि छान फुलेल. तर इथे पहा 15 ते 20 मिनटं झाली आहेत. आपण पाहूया. तर इथे तुम्ही पाहू शकता रव्याने पाणी ॲब्झॉर्ब केलं आणि त्यामुळे हे आधीपेक्षा घट्ट झालं आहे. तर इथे आपल्याला यामध्ये आणखी पाणी घालावं लागेल. तर इथे मी आणखी 1 वाटी पाणी घेतलं आहे. त्यातलं अर्धं पाणी इथे मी घालते आहे. मिक्स करून घेऊया याला. सगळं छान एकजीव करून घ्यायचं. तर असं हे आपल्याला इतपत घट्ट हवं आहे. यापेक्षा याला पातळ करू नका. तर नंतर जे मी 1 वाटी पाणी घेतलं त्यातलं अर्धी वाटी पाणी इथे मी घातलं म्हणजे आतापर्यंत मला 1.5 वाटी पाणी इथे लागलं. आता इथे गॅसवरती मी एक तडका पॅन ठेवला आहे. यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये 2 चमचे पीठ घालायचे. तर इथे मी हा तडका पॅन वापरते. तुम्ही याऐवजी जो छोटा तडका पॅन असतो तो सुद्धा वापरू शकता किंवा मोठ्या पॅनमध्ये सुद्धा तुम्ही छोट्या छोट्या आकाराचे पॅनकेक बनवू शकता. तर ह्या पॅनमध्ये बनवल्यामुळे सगळेच एका आकाराचे असे येतात म्हणून मी हा तडका पॅन वापरते. तर इथे पहा 2 चमचे असं पीठ घातलं आहे आणि आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनटं आपल्याला हे खालच्या बाजूने छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. तर इथे मी आता झाकण ठेवते यावर. तर इथे आता साधारण 3 मिनटं झालेत. आपण पाहूया. याला आपण उलटून घेऊ. तर यामध्ये आपण इनो, सोडा असं काही वापरलेलं नाही आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही चिमूटभर यामध्ये बेकिंग सोडा घालू शकता. त्यामुळे हे छान जाळीदार असं फ्लफी बनतं. तर हे असं दोन्ही बाजूने मी झाकण ठेवून भाजून घेते. तर अगदी मस्त असा रंग आला याला.
तर आता इथे मी आणखी एक तुम्हाला मोठ्या पॅनमध्ये करून दाखवते. तर मोठ्या पॅनमध्ये थोडंसं तेल घातलं मी आणि त्यावरती असं हे पीठ पसरवून घेतलं आणि खालच्या बाजूने 2 ते 3 मिनटं भाजून घेतल्यानंतर याला आपण उलटून घ्यायचं आहे. खूपच कमी तेलामध्ये हे होतं. तर दोन्ही बाजूने असं मस्त खरपूस करून घेतलं आहे. काढून घेऊया आपण. तर अगदी झटपट रव्यापासून होणारा हा नाश्ता आहे. तुम्ही मुलांना टिफिनसाठी सुद्धा हा देऊ शकता. इथे मी टोमॅटो सॉसबरोबर सर्व केला आहे. चटणीबरोबर सुद्धा तुम्ही सर्व करू शकता. अगदी साधी सोपी अशी रेसिपी आहे. घाईच्या वेळेससुद्धा तुम्ही अगदी झटपट हा नाश्ता बनवू शकता. साहित्यसुद्धा आपल्या घरी उपलब्ध असतं. असंच यामध्ये आपण वापरलं आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. तसंच कुठल्या शहरातून किंवा कुठल्या गावातून तुम्ही ही रेसिपी पाहताय ते सुद्धा सांगायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद.